तर आम्ही डोंगरामध्ये गेलो होतो बघा. कशासाठी गेलो होतो तर एवढ्या डोंगरामध्ये हिंडलो आणि गार्डनमध्ये खूप छान झोका वगैरे होता पुढे समोर बघा. आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते मी. तर हाय हॅलो नमस्कार. तर बघा आम्ही हॉटेलमध्ये समोर सुरुवातीलाच मस्त फुलांचं वगैरे छान डेकोरेशन होतं आणि हॉटेलमध्ये पण एवढं भारी होतं आणि खूप छान पावभाजी टेस्टी होती. मला तर खूप आवडली आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप अजिबात करू नका. तर चला पुढं सांगते काय झालं काय नाही. तर इथं आहे ना जेवण जर आवडलं ना तर हा बेल घंटा आहे बघा, हा घंटा वाजायचा म्हणजे याचा अर्थ आहे की जेवण आवडलं म्हणून. तर आम्हाला वाजवायचा होता तो घंटा पण वेळेवर लक्षच नाही राहिलं पिल्ल्याच्या नाळात पार्कीच्या नाळात. आणि मग जेवण वगैरे झालं तिकडं झोका वगैरे सगळी सोय होती. कोणाला जर अंग टाकायचं असेल तर बाज वगैरे पण होता, झोका. मग आम्ही ना झोकाच खेळत होतो. तिला म्हटलं माझं थोडंसं शूट घे झोका खेळताना. आणि खूप दिवसानंतर झोक्यावर बसले मी, कारण नागपंचमी वगैरे असेल तर तेव्हा झोका वगैरे काय, आता इकडं कुठं झाडं वगैरे काही नसतात मग झोका वगैरे काही खेळायला भेटत नाही. त्याच्यामुळं म्हटलं चला इथंच झोका घेऊन या म्हटलं थोडासा. मग थोडासा घेतलं खेळा झोका, कारण मला काही जास्त झोका खेळायला जमत नाही. आता इकडं मग निकिताला म्हटलं आता थोडंसं तू बस म्हटलं, त्याच्यानंतर मी हे करते. आता बघा समोर आहे ना आम्ही साखळे आईचं वगैरे दर्शन घेतलं. डोंगरामध्ये गेलतो, दर्शन वगैरे घेतलं आणि खूप छान दर्शन वगैरे झालं. कारण का पुढच्या दिवशी जत्रा वगैरे राहते तर फार गर्दी राहते आणि आईचं दर्शन वगैरे काही भेटत नाही. त्याच्यामुळे आदल्या दिवशी आम्ही गेलो. आणि हे मंदिर आहे बघा पूर्ण डोंगरामध्ये वसलेलं आहे. तिथे 4-5 जण घरं पण राहतात. म्हटलं मला विचार आला की दूध वगैरे कुठून आणत असं, म्हणजे किती केलं तर डोंगरामध्येच आहे तर काही सोय वगैरे नव्हती ना. तर म्हटलं जाऊ दे ते विषय सोडा. तर पुढं बघा आरामशीर मस्त दर्शन वगैरे पण झालं. मग त्याच्यामुळं काही नाही हलकं वाटलं, कारण किती आपली बेजार झाली दर्शन जर नाही भेटलं तर आपला जीव असा कासावीस होतो ना. तर आरामशीर मोकळं दर्शन भेटलं. ह्या साखळ्याच्या आई आहेत. तर मी पण पहिली वेळेस साखळ्याच्या आई पाहिलेलं आहे, कारण की याच्या अगोदर मला माहीत नव्हतं, नाव पण ऐकलेलं नव्हतं. तर हे बघा ह्या साखळ्याच्या आई आहे. मस्तपैकी छान दर्शन वगैरे घेतले. तिथं जे होते महाराज त्यांचं पण दर्शन घेतलं आम्ही आणि पुढं निघालो मग. आणि बघा आम्ही एवढ्या डोंगरामध्ये कशासाठी आलो, तर एवढ्या डोंगरामध्ये आम्ही आलो की दगड सापडायसाठी. कारण इकडे धुणं वगैरे जायचं म्हटलं तर बाथरूमवरच आणि ब्रश निघाय धुणं वगैरे निघत नाही. त्याच्यामुळे धुणं धुवायसाठी दगड पाहिजे होता आम्हाला आणि डोंगरामध्ये छान दगड भेटतो. त्याच्यामुळं आई इकडं जात होत्या, इकडं ओंकार इकडे गेले, बाबा एकीकडे गेले आणि शेवटी आईला दगड सापडला छान. आणि मी चालले होते तिथे काटे वगैरे फार होते, तर मग इथपर्यंत गेली आणि परत रिटर्न आली. कारण का एवढी चालायची सवय नसते ना याच्यामध्ये आपल्याला. त्याच्यामुळं म्हटलं साडी बिडीत एखादा गुतायचा काटा. हां मीच काढून ठेवलेला आहे तिथं. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.